आता मी चाललो आहे डीमार्टला. आज दिवसभर पाऊस आहे, जरा पण नाही थांबला आहे. थांबेल म्हणून वाट बघत होतो का थांबत नाही, पण आम्हाला डीमार्टला जायचं आहे. सामान सगळं संपलं आहे आणि मी सिवूरच्या डीमार्टला जाणार आहे. रिक्षाने जाणं जय बोला मी नंतर न्यायला येतो. डीमार्टला हव्या. आता मी चाललो, बघा पाऊस भरपूर आहे. आता मी ना रिक्षाने डीमार्टला जातो आहे आणि जय येणार होता आम्हाला सोडायला, पण त्याचं थोडं ना बाहेर काम आहे म्हणून तो गेला आहे. त्याला म्हटलं तुझं सगळं काम करून घे आणि आमचं सगळं सामान घेऊन झालं की आम्ही तुला फोन करू, तेव्हा तो आम्हाला ना न्यायला ये. आता आम्ही आलो सिवूरच्या डीमार्टला आणि इथे बघा खूप गर्दी आहे. म्हणजे बाहेर एवढा पाऊस पडत असताना पण प्रचंड गर्दी आहे. आणि इथे ना बॅगेज काउंटरवर बघा म्हणजे बॅगा जमा करण्यासाठी लाईन लावली आहे. आणि आमचं जुईनगरचं ना डीमार्ट बंद असल्यामुळे इथे जास्त गर्दी होते. आमच्या इथून हे डीमार्ट ना लांब असल्यामुळे आम्हाला ना इकडे सारखं यायला जमत नाही आणि इकडे ना गर्दी पण खूप असते. त्यामुळे आम्ही ना 2 महिन्याचे लागणारं सामान ना एकदाच घेऊन जातो. आणि खास म्हणजे इथे अनेक वस्तूंवर ना सीझन वाईज ऑफर्स पण असतात. त्यामुळे मला इथे शॉपिंग करायला पण खूप आवडते. तसेच एकाच ठिकाणी आपल्याला सगळ्या वस्तू ए टू झेड वस्तू मिळतात, म्हणजे किराणा, भांडी, कपडे, बिस्किट इत्यादी. त्यामुळे आपल्याला वेगळ्या दुकानात जायची गरज पडत नाही आणि वेळ पण वाचतो आपला. आणि सांगू तुम्हाला म्हणजे इथे दुकानापेक्षा इथे ना कमी किमतीत आपल्याला वस्तू भेटतात. आणि इथे ना फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, मी ना गुपचूप काढते. आणि हा आपला ना 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि मी सामान ना खूप घेतलं आहे, म्हणजे 1 ट्रॉली आणि 2 बास्केट भरून. त्यामुळे तुम्हाला ना म्हणजे काय मी सामान घेतलं तुम्हाला डिटेलमध्ये बघता नाही येणार, म्हणून मी ना घरी गेलं तुम्हाला ना ह्या सामानाची हलकीशी झलक दाखवेन. कधी-कधी मी ना डीमार्टच्या ना ऑफर आणि डिस्काउंटच्या चक्करमध्ये ना गरजेपेक्षा जास्त सामान घेते, त्यामुळे बिल पण जास्त होतं. तुमच्या बाबतीत पण असं होतं का? कमेंट करून सांगा. आला न्यायला आम्हाला, पाऊस तर काही थांबतच नाही बघा. मला वाटलं तुला सांगा. डीमार्टला ना पार्किंगचा खूप प्रॉब्लेम असतो. आम्ही सामान घेऊन बाहेर आल्यानंतर अर्धा तास थांबलेलो जायची वाट बघत. त्याला ना गाडी लावायला कुठे जागा भेटत नव्हती. तर एक माणूस पण त्याला ते ओरडला पार्किंगवरून, तेच सांगतो तो मंद होता म्हणून. आता मी ना सामान घेऊन घरी आलो. हे बघा एवढं सामान आम्ही आणलं, त्यात ना खाण्याच्याच जास्त वस्तू आहेत आणि नेहमी ना टिनूच सगळं सामान ना व्यवस्थित डब्यात भरून ठेवते. आणि आल्यानंतर ना मुलांचं एकच असतं, मम्मी हे तू का आणलं, हे आम्हाला आवडत नाही, ते आणायचं. आणि आम्ही त्यांना बोलतो तुम्हीच चला आमच्याबरोबर आणि तुम्हाला आवडेल त्या वस्तू घ्या, तर ते येत नाहीत आणि आल्यानंतर ना वस्तूंना नावं ठेवत बसतात. चला आजचा व्हिडिओ पण आता मी इथे संपवते. बाय बाय आणि धन्यवाद.